वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आराधनेने होते। नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत नाशिक मधील एका पवित्र अशा ठिकाणी ज्याला साधारणतः 300 वर्षांचा इतिहास आहे, ते म्हणजेच नवशा गणपती। हे ठिकाण नाशिक सीबीएस बस स्थानकापासून साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावर गंगापूर रोडला आनंदवल्ली या गावात आहे। हे मंदिर पेशवेकालीन असल्याचं सांगितलं जातं। कोणत्याही मंदिराचा काहीतरी इतिहास असतोच, तसंच या मंदिराचाही इतिहास आहे। इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला पार्किंगची व्यवस्था मिळून जाईल, त्यासाठी कुठलेही चार्जेस आकारले जात नाहीत। श्री नवशा गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे। श्री नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव हजारो लाखो भाविकांना आलेला आहे। या मंदिराला 300 ते 400 वर्षांचा इतिहास आहे। इसवी सन 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली। त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या। राघोबा दादा व आनंदीबाईस 15 ऑगस्ट 1764 मध्ये मुलगा झाला। त्याचे नाव विनायक असे ठेवण्यात आले। गोदावरीच्या तीरी पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मूर्ती आकर्षक आहे। या गणेशाला 4 हात असून त्यात पाश, मोदक, फूल व आशीर्वाद देतात। प्रत्येक हातात कडे आहे। मूळ मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे। श्री नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे। मंदिराच्या बाजूलाच गोदावरी नदी वाहते। इथे लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी बोटिंगच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे की पॅन्डल बोट, शिकारा बोट, वल्लव बोट, स्कूटर बोट आणि त्याचे काही चार्जेस तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। नवसाला पावणारा म्हणून या गणपतीला नवशा गणपती असं म्हणतात। नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त लोक येथे घंटा बांधतात। मंदिरात प्रवेश करताच पेशवेकालीन या गणेश मूर्तींमुळे तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शनही होतं। तर मंडळी, नवशा गणपतीची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।